ज्ञानेश्वरी पठन अध्याय 6 ओव्या 41 ते 60 श्लोक 2 ते 3। जैसे नामाचे नियानारी सेपणे एक पुरुषा ते बोलवणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाया ना तरी एकची उदक सहजे परिस्थिती नाना घटी भरिजे तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे ऐके सकळ संमते जगी अर्जुना गातोची योगी जो कर्मे करूनी रागी नोहीची फळी जैसे मही हे उद्विजे जनी अहम बुद्धिवीन सहजे आणि तेथेची तिये बीजे अपेक्षिना तैसा अन्वयाचे नी आधारे जातीचे नी अनुसारे जे जेने अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साटोपू नोहे शरीरी आणि बुद्धी ही करुणे फळवेरी जायची ना ऐसा तोची संन्यासी पार्थागा पर्येसी तोची भरवसेनीसी योगेश्वरू वाचुने उचित कर्म प्रसंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणिक मांडीची तो जैसा क्षाळून आले पुएकू सवेची लाविजे आणिको तैसेनी अग्रहाचा पायको विचंबे वाया ग्रस्ताश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे कितेची संन्यास ठेविजे सरसे पुढती म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाचे यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विधि पांडव नय नय संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन ऐके संन्यासी तोची योगी ऐसे एक वाक्य तेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे नि धाटे साचे जया अरुक्षोर मुनिर योगम कर्म कारण मुच्यते योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते।
आता योगा छळाचा निमथा तरी ठाकावा अति पार्था तरी सोपानाया कर्मथा चुका धनी येणे यमने माचेनी तळवटे रेगे आसनाची पावल वाटे येई प्राणायामा चिनी अडकंठे वरोतागा मग प्रत्याहाराचा आधडा जो बुद्धीची याही पाया निसरडा जेत हाटिये सांडिती होडा कडेल ग आता तरी अभ्यासाचे निबळे प्रत्यहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमे ध्यानाचे चवरे सापडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेत साध्य साधना खेव समरसे होय जेत पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसी सरिसिये भूमिके समाधी राहे रामकृष्ण हरी।